नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये शर्वरी आलेली असते, ती आता जयच्या रूममध्ये. आणि इकडे तिकडे बघत आता शर्वरी म्हणते की कोणाची रूम असेल ही. आणि पटकन आता शर्वरीचे लक्ष त्या टेबलवर ठेवलेल्या चाफ्याच्या फुलाकडे जाते आणि शर्वरी ते फूल आपल्या हातात घेते. आणि त्याच वेळेस शर्वरीला आठवतं की हे फूल आपण जयला ऑफिसमध्ये केबिनमध्ये दिलं होतं. आणि ती आता जयची रूम असल्याची शर्वरीच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस आता पाठीमागून जय तिथे येतो. आणि जय तिथे येताच आता जय शर्वरीकडे बघत म्हणतो की तू इथे काय करतेस, आणि ऑफिसमध्ये पण तुला आणि इथे माझ्या घरात पण तुला लॉक करून येत नाही का? तेव्हा आता शर्वरी म्हणते की अरे मला काय माहिती ही तुझी रूम आहे म्हणून. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की मी तुला 1000 वेळेस सांगितलं रूम लॉक करत जा म्हणून, आणि तुला असं बघायचं मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि शर्वरी म्हणते की आला मोठा शहाणा. जय म्हणतो की जास्त बोलू नको बरं का. तर शर्वरी म्हणते मी काय चुकीचं बोलले. आणि तेवढ्यात आता शर्वरी ही तिरप्या डोळ्यांनी आता जयकडे बघते. तर तेवढ्यात जयच्या कमरेचा टॉवेल खाली पडतो आणि शर्वरी मोठ्याने ओरडते. आणि ते ऐकतं जय म्हणतो आता काय झालं, ओरडू नकोस मोठ्याने. तर शर्वरी म्हणते तुझा टॉवेल पडलाय. तर जय म्हणतो उगाच मला खोटं बोलू नकोस आणि माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस. आणि जय म्हणतो की काही टॉवेल वगैरे पडला नाही, जा. आणि लगेच आता डोळ्याला हात लावत शर्वरी इडियट खरंच पडलाय असे म्हणत तिथून पळून निघून जाते. तर जय खाली बघतो आणि खरोखर त्याचा टॉवेल आता कमरेतून खाली पडलेला असतो. आणि पटकन जय आता तो टॉवेल निसतो आणि कमरेला लावतो. आणि इकडे आता आसावरी आता तेजू तिथून गेल्यानंतर सुद्धा आता फरची पुसत असते. तर तेवढ्यात बिंदू तिथे येते आणि म्हणते काय चाललंय. तर आसावरी म्हणते की ती कॉफी सांडली होती ना. तर आता बेडवरती बसत बिंदू म्हणते की आमच्याकडे स्टाफसुद्धा असं काम करत नाही आहे, आणि आमच्याकडे ना लादी पुसायला मशीन आहे, मशीन. आणि बिंदू म्हणते की बरं झालं, घरातला कुठलाही नोकर असं काम करत नाही आणि तू करतेस. आणि बिंदू म्हणते की अशी साफसफाई करण्याच्या कामाची तुला सवय असेल नाही का? आणि बेडवर बसलेली बिंदू म्हणते की ॲक्च्युली मी तुला असं बोलायला नाही पाहिजे, कारण मी सुद्धा या घरातली नोकरच आहे. पण माझी साडी बघ आणि तुझी साडी बघ. आणि आता बिंदू म्हणते की छान आहे की साडी. तर आता आसावरी म्हणते हो छान आहे. आणि आरामात आता पायाची घडी घालत आता बिंदू म्हणते की या घरातील नोकरसुद्धा एवढा स्मार्ट दिसतो आणि तू बघ. आणि बिंदू म्हणते काय अवतार आहे, आणि तो पदर कसला आणि लादी पुसती म्हणे. आणि इकडे आता बिंदू म्हणते की त्यात तुझी काही चूक नाही, तुझ्या घरच्यांनीच असं शिकवलं असेल नाही का? आणि त्याच वेळेस आता गौतम दरवाजात आलेला असतो. तर आता इकडे बिंदू म्हणते की आमचा गौतम ना साधा बोळा, त्याला बायकांची चॉईसच कळत नाही. तर आता राग येऊन जय म्हणतो की इनफ. आणि पुढे येत रागाने गौतम म्हणतो काय बोलताय, कुणाशी बोलताय, ही काय पद्धत आहे का बोलण्याची? आता बिंदू जाम घाबरते. आणि लगेच आता गौतम म्हणतो की तुम्हाला असं आसावरीला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. तर तेवढ्यात तेजू तिथे येते आणि म्हणते काय झालं काय? तर आता गौतम म्हणतो की या आसावरीला कशा बोलत होत्या. आणि इकडे आता गौतम म्हणतो तिचं वागणं, पद्धती, सवयी, शिक्षण यावरती काय बोलताय तुम्ही? बिंदूला आता काहीच कळत नसतं. आणि इकडे आता गौतम बिंदूला म्हणतो की तुम्ही काय म्हणता, ही असली कामं मी करत नाही म्हणून, ही असली कामं तुम्हीच करायला हवीत, कळलं का? आणि आता गौतम म्हणतो की काय बघताय तुम्ही असं, आणि तुम्ही काय बघितलं या मुलींमध्ये, ज्या मुलीमुळे माझ्या भावाचा जीव वाचलाय, कळतंय का तुम्हाला? आणि गौतम म्हणतो त्याच मुलीमुळे माझा भाऊ स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकलाय, कळतंय का तुम्हाला? आणि गौतम म्हणतो की चुकूनही अशी मुलगी मिळाली नसती गौतमला, कळतंय का? आणि या मुलीने तिच्या फॅमिलीचा विचार केला आणि आम्हाला थांबायला भाग पडलाय, कळतंय का हे तुम्हाला? असे गौतम बिंदूला बोलतो. तसंच नाही तर इतरांच्या पालकांचा आदर कसा करायचा मी हिच्याकडून शिकल्याचो आता जय बिंदूला सांगतो. आणि गौतम म्हणतो मनाचा मोठेपणा तर तुमच्याकडे नाहीच, पण तिच्याकडे आहे. आणि गौतम बिंदूला म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घरात तुम्ही ज्या मुलीला बोलताय ना, ती या घरात होणारी मोठी सून आहे. आणि लगेच आता जय म्हणतो की या घराची मालकीन आणि माझ्या लहान भावाची बायको. आणि बिंदूला आता कडकपणे आता जय म्हणतो की तेव्हा यापुढे मी आसावरीचा अपमान सहन करणार नाही. आणि लगेच आता जय म्हणतो की मी तिचा पुन्हा पहिला आणि शेवटचं सांगतो अपमान सहन करणार नाही. तर आता तेजू ही आसावरीच्या हातातील तो कप आता बिंदूकडे देते आणि म्हणते की हे घे आणि जा. कुणाशी कधी काय बोलावं ना ती कळत नाही हिला. आणि आसावरीला मिठी मारत आता तेजू म्हणते की बरोबर आहे जय, तुझं मीच तिला डोक्यावर चढून ठेवलं, पण आता तिच्याकडे बघतेच. आणि जय आता हात जोडून आसावरीची माफी मागतो. तर आसावरी म्हणते माफी नका मागू. गौतम म्हणतो तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे तर चल प्लीज. आणि आसावरी जाता जाता जय म्हणतो की कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल आणि खूप अंत झाला आता, याचा मर्यादा संपली.
तर आता तेजू म्हणते बरोबर आहे, मी तिला समजावते. आणि लगेच तेजू म्हणते की तू चल आता. तर आता जय तेथून येतो मी असे म्हणत तडतड निघून जातो. तर इकडे शर्वरी भिंतीच्या आडून ते सगळं ऐकत असते आणि जयबद्दल खरंच शर्वरीला अभिमान वाटतो. आता इकडे गुरुजी आलेले असतात. तेजूनी गुरुजींना पत्रिका बघायला बोलावलेलं असतं आणि गुरुजी पत्रिका बघत असतो. आणि आता तेजू म्हणते की गौतम ना त्याच्या बायकोशिवाय 1 मिनिटही राहू शकत नाही. पत्रिका काय तर जुळणारच. काय गुरुजी सांगा ना पत्रिकेत काय आहे. सगळेजण गुरुजींकडे बघू लागतात आणि सगळ्यांकडे बघत तो गुरुजी म्हणतो की तेजस्विनी ताई या 2 पत्रिका अजिबात जुळत नाहीत. तर सगळ्यांना धक्का बसतो आणि गुरुजी म्हणतात की माफ करा पण ही पत्रिका बघून मी सांगतो या दोघांनी एक दुसऱ्यांशी लग्न करणं ना फार मोठी चूक होईल. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात माफ करा हे लग्न होऊ शकत नाही. आणि गुरुजी म्हणतात माझं ऐका ही सोयरीक अजिबात करू नका. आणि गुरुजी म्हणतात तरी सुद्धा असं केलं तर या दोन्ही कुटुंबावर खूप मोठं संकट येईल आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर तेवढ्यात दरवाजा उघडून गौतम तिथे येतो आणि त्यात सगळ्यांची गंभीर चेहरे बघून गौतमही आता हादरतो आणि तेजू तर डोक्यालाच हात लावते. तर सगळ्यांकडे बघत जय म्हणतो की काय झालं, सगळे असे शांत का बसले. आणि जय आता गौतमच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो गौतम काय झालं. तर गौतम म्हणतो गुरुजींचं असं म्हणणं आहे की आमच्या दोघांच्या पत्रिका अजिबात जुळत नाहीत म्हणून, आणि जर आमचं लग्न झालं तर माझ्या जीवाला धोका असल्याचे आता गुरुजी सांगतात असे गौतम बोलतो. आणि या 2 फॅमिली एकत्र येणं अजिबात पॉसिबल नसल्याचे गुरुजी सांगतात असे गौतम बोलतो. जय म्हणतो काय. आणि जय म्हणतो गुरुजी हे काय आहे. तर गुरुजी म्हणतात जे पत्रिकेत दिसतंय तेच मी तुम्हाला सांगतोय. आणि पमा उठून उभा राहत म्हणते मी तुमच्या पुढे हात जोडते, काहीतरी उपाय असेल ना आम्ही तो करू. पमा म्हणते लग्न व्हायला पाहिजे आणि नाही झालं तर सगळं अवघड होऊन बसेल. आणि इकडे आता तेजू म्हणते मला सुद्धा ट्रेस आलाय. इकडे आता आपल्या सगळ्यांच्या समोर गुरुजींनी पत्रिका बघितली आणि ते म्हणतायत ना मग कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची. आणि लगेच आता तेजू म्हणतात की गुरुजी म्हणतात ना आपण आता इथेच थांबूयात. तर जय म्हणतो 1 मिनिटं. तेजू म्हणते की तू आई गुरुजी काय म्हणतायत. आणि जय म्हणतो मी गुरुजींनाच विचारतो, विचारायला काय प्रॉब्लेम आहे. आणि आता गुरुजी म्हणतात मी फार देवखुळा माणूस नाहीये पण शास्त्राचं महत्त्व मला कळतंय गुरुजी. आता जय म्हणतो की हे लोक स्वामींची ना खूप श्रद्धेने सेवा करतात आणि जे लोक एकदम श्रद्धेने मनापासून सेवा करतात ना आणि त्यांचं कधीच काही वाईट होत नाही. आणि आता जय म्हणतो की तुमच्या या शास्त्राचा मी रिस्पेक्ट करतो पण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ते फक्त तर्कवितर्काचा विचार करतं आणि अंदाजाचा विचार करतो आणि अंदाज चुकू सुद्धा शकतात. आणि जय म्हणतो की मुळात माणूस पत्रिकेवरती जगत नाही, त्याचे संस्कार जडणघडण सगळं काही असतं. आणि जय म्हणतो की समजा उद्या संकट समोर येईल पण ते संकटातून कसं बाहेर पडायचं आणि यासाठी संस्कारच उपयोगी पडणार आहेत गुरुजी. आणि जय म्हणतो की माणसाचं नशीब त्याचं कर्म ठरवतो. आणि लगेच आता जय म्हणतो माझ्या भावाने कधीच कुणाचं वाईट केलेलं नाहीये. आणि जय म्हणतो त्याच्या इतका साधा सरळ मुलगा मी कधी बघितलंच नाही आणि आसावरी सुद्धा तशीच आहे. आणि जय म्हणतो खरं तर दोघंही एकमेकांना खूप चांगले कॉम्प्लिमेंट करतायत. तेजू म्हणते अरे काय बोलतोयस. आणि जय म्हणतो कदाचित गौतमचं नशीब बदलण्यासाठीच आसावरी त्याच्या आयुष्यात आली असेल. आणि जय म्हणतो बघा ना काल परवाचा गौतम आणि आजचा गौतम दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि जय म्हणतो की जी मुलगी माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये एवढा बदल घडवू शकते ना त्या मुलीला असं मी नाकारू नाही शकत. आणि जय म्हणतो की मला माहिती आहे पत्रिका असं सांगत असेल अंदाजानुसार पण शास्त्र असं सांगतं की आपलं नशीब बदलण्याची ताकद कर्मामध्ये असते. आणि जय म्हणतो की त्यामुळे गौतम आणि आसावरीचं लग्न होणार आणि ते लग्न मी लावून देणार. आणि तेजू म्हणते की जय तू काय बोलतो, तुला कळतंय का आणि काही भयंकर घडलं तर जय म्हणतो की ते ना यांचं लग्न नाही झालं ना तर होईल आई. आणि जय म्हणतो की नशिबात जे आहे ते होणारच आहे, मग त्यांना ना जे करायचं ते आनंदाने करू देत. आणि जय म्हणतो की जे काही होणार आहे ना ते आपण फेस करू. आपण म्हणते की मग आगीत उडी मारायची का जय. आणि जय म्हणतो आई हे भूत भविष्य ज्योतिषी याच्यावरती तू कधीपासून विश्वास ठेवायला लागली आणि आपल्या ऑफिसमधल्या कुठल्याही कामाला आपण कधी मुहूर्त पाहिलाय का असे आता जय बोलतो. आणि जय म्हणतो बरं ठीक आहे आपण अजून कोणाला तरी विचारू आणि उपाय तर असतील. आणि जय म्हणतो उपाय असतील ना गुरुजी सांगा आम्ही करायला तयार आहोत. जय म्हणतो की भविष्यात काय होईल याच्यानुसार आपण काय आपला वर्तमान बिघडवायचं आहे का, काय अर्थ आहे याला. आणि जय म्हणतो बस झालं उगाच विषय ताणायला नको, आपण यांची एंगेजमेंट ठरवूयात. आजी म्हणते मला वाटतं जय बोलतो ते बरोबर आहे, माझ्या लग्नाच्या वेळेस तरी कुठे पत्रिका जमवली होती पण मी संसार करून दाखवलाच ना. आजी म्हणते ते काही नाही, जय म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आणि जय म्हणतो ना तसंच होणार. आणि जय म्हणतो मी तुमचा मान ठेवतो गुरुजी, आपण आजच साखरपुड्याचा मुहूर्त काढूयात आणि बाकी जे काही होईल ते मी बघेन. आणि गुरुजी म्हणतात पत्रिकेमध्ये जे दिसेल ना ते मी सांगतोय. आता साखरपुड्याचा मुहूर्त बघायचा म्हणजे पुढच्या महिन्याच्या 3
आणि 16-29ला अशा 3 मुहूर्त आहेत आणि तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही एक तारीख ठरवू शकता असे जयकडे बघत गुरुजी बोलतात आणि लगेच आता गुरुजी तेथून निघून जातात. जय म्हणतो की सुभाष काका आता तुम्ही सांगा कोणत्या तारखेला साखरपुडा ठरवायचा. तर तेवढ्यात तेजू म्हणते की जय तुम्हाला म्हणाला होतास की तू माझ्या शब्दाबाहेर नाही. जय म्हणतो की आत्ता काय महत्त्वाचं आहे, मी तुझा शब्द मोडला नाही, फक्त तुला जी भीती वाटते ना ती भीती कमी करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि जय म्हणतो ते सुद्धा माझंच काम आहे ना. आणि लगेच आता जय म्हणतो की काका तुम्ही तारीख ठरवा. तर सुभाष म्हणतो तुम्ही म्हणताल ती तारीख ठरवा. आणि सुभाष म्हणतो की तेजस्विनी ताई तुम्ही. तर तेजू म्हणते मला काय विचारता तुम्ही, जयलाच विचारा. आणि लगेच आता तेजू म्हणते की आता जय तूच ठरव आणि एक लक्षात ठेव माझी अट तुला माहिती आहे ना, अगोदर तुझं लग्न झालं पाहिजे आणि मग गौतमचं. आणि तेजू म्हणते मला काळजी वाटते दोघांची आणि तेजू तेथून निघून जाते. तर बिंदू जाऊ लागताच आता आजी म्हणते ए बिंदू सगळ्यांना आता पेढे वाटगत जवळपास ठरल्यातच जमा आहे. आणि उठून आजी म्हणते की चला गौतम आसावरी खालच्या देवळात जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊयात. आणि आजी त्यांना घेऊन जाते. आणि इकडे आता बिंदू पहिलाच पेढा समायराला देते. तर रागाने समायरा तो पेढा आपल्या हातात घेते. आणि लगेच आता इकडे समायरा विचार करते की माझ्या आणि गौतमच्या मध्ये ही भिकारडी आसावरी नाही तर जय आहे. आणि रागाने आता समायरा तो पेढा चुरगळून आता खाली टाकते. आणि इकडे आता आजी ही गौतम आणि आसावरीला खाली गणपतीरायाच्या मंदिरात आणते आणि गणपतीचे आशीर्वाद घ्यायला सांगते. गौतम आसावरी दोघेही गणपती बाप्पाच्या पाया पडतात. इकडे आसावरी पाया पडताच आता तेजूने आशावरीला दिलेले ते पैसे आता आशावरी गणपती बाप्पाच्या पायावर ठेवते. आणि त्यानंतर आता आसावरी जय समोर येते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी कधी आणि किती धावून येताना आणि तुमचे आभार कसे मानू तेच मला काही कळत नाही. आणि आसावरी आता जयला हात जोडते. आणि गौतम म्हणतो की आसावरी तो हात जोडू नकोस, उलट तू या घरची सून होणार आहे यामुळे मला आनंद होतोय. आणि गौतमकडे बघत आता जय म्हणतो की आसावरी जसा मी गौतमचा मोठा भाऊ आहे ना तसंच तुझा सुद्धा भाऊ आहे, तेव्हा तुला काही जर लागलं ना तर मला सांगायचं. आणि जय म्हणतो हे घर आता तुझं सुद्धा असणार आहे. आणि इकडे आता सुभाष जयला म्हणतो की पण ते सगळं झालं ठीक, तुमच्या आईने तुमच्या पुढे जी अट ठेवली आहे त्याचं काय, नाही तर पुढे सगळं काही थांबणार. आणि इकडे आता जय म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका. सगळे जाऊ लागताच आजी सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा थांबा आता ना या निमित्ताने खानोलकर परब यांचा तो काही ग्रुप असतो ना ग साक्षी, तो ग्रुप तयार कर आणि सगळ्यांना ॲड कर बरं का. तर लगेच सगळे आनंदाने तयार होतात. आणि त्यानंतर आता सगळेजण जाऊ लागतात. शर्वरी प्रेमाने जयकडे बघते आणि जयने आता केलेली असते ती सगळ्यात मोठी कमाल. एका झटक्यात पडलेली असते शर्वरी ती जयच्या प्रेमात, कारण जयने आसावरीसाठी जे काही केलं ते शर्वरीसाठी असतं ते खरंच खूप महत्त्वाचं. आणि आज आपल्या बहिणीचं लग्न फक्त जयमुळे होते हे सत्य शर्वरीच्या लक्षात आलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने पडलेली असते शर्वरी ती जयच्या प्रेमात. आणि इकडे आता नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी जयने शर्वरीची मदत घेतलेली असते आणि शर्वरीच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली असते. आणि आता तेजूसुद्धा कंपनीत आलेली असते. तर जय शर्वरीला विचारतो की त्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंग संबंधीचं काय आहे. तर आता शर्वरी म्हणते की त्यांच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन मी बघितले आणि त्याचा अभ्याससुद्धा केला. आणि लगेच आता शर्वरी कामाला लागते. तर इकडे तेजू म्हणते की जय काही गोष्टी एवढ्या दुसऱ्यांच्या खांद्यावरती ठेवून करायच्या नसतात, तू स्वतः ते काम कर. तर जय म्हणतो माझा तिच्या कामावर पूर्ण विश्वास आहे आणि ती नक्की हे पूर्ण करणार. आणि जयने शर्वरीवर टाकलेली असते ती सगळ्यात मोठी जबाबदारी. तर तेजू म्हणते की आता ना ही शर्वरी परब कशी तो प्रोजेक्ट करते ना ते बघतेच. तर आता शर्वरी तेजूच्या नाकावर टिचून तो प्रॉडक्टचं लॉन्चिंग कसं करते हे बघण्यासाठी आणि कशी आता जयला प्रेमात पाडून शर्वरी जयचे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.